आणि नर्स माझी मैत्रीणच होती. तर ती म्हणाली, "जा, काही नाही, इथे सगळे आहोत आम्ही" वगैरे असं. तर आई म्हणाली, "ठीक आहे, मग मी जाते." तर ॲक्च्युली एक तर सोडत नाहीत. पण म्हटलं, "ठीक आहे, 5-10 मिनिटं मी मॅनेज करू शकते, एवढं काही नाही." तर आई गेली आणि माझ्या बहिणीला यायला थोडा वेळ लागला. वेळ म्हणजे 1-1.5 तासाचा वेळ लागला चांगला, जिथे 5-10 मिनिटं जाणार होते. आणि त्या दरम्यान असं झालं, की मी बाळाला घेऊन बसलेले आणि असं जाणवलं, की माहीत नाही, असं खूप असं कापसासारखं हलकं काहीतरी असं टच होतंय आणि मग खूप असं स्मेल येतोय. तर मी बाळाला खाली ठेवलं आणि थोडंसं राउंड मारलं, इथे काय आहे का? कारण प्रायव्हेट वॉर्ड आहे, बंद होतं, रूम बंद होता. तर सर्व चेक केलं सगळीकडे असं वगैरे, तर काहीच नाही वाटलं. पण असं झालं, की मी जिथे जायची, म्हणजे अगदी 1 सेकंड मी इथे थांबली तर थोड्या वेळाने तो स्मेल आणि ती हवा किंवा ते असं काहीतरी जाणवणं ना माझ्या ह्या साईडने. तर मी थोडंसं शॉक, की हे काय म्हणजे खूप विचित्र. मग मी पुन्हा दुसरीकडे फिरायचे. तर ते 2-3 सेकंडमध्ये पुन्हा माझ्या मागे आणि तो स्मेल. म्हटलं ठीक आहे, हवा असेल, काय असेल, कारण आमच्या घरात असं काही मानतही नाही, भूतं-बितं. त्यावेळेस तर नव्हतंच मानत. म्हणून मी काय केलं, खिडकी बंद केली. मला असं वाटलं बॅक साईडला गटर आहे आणि आता मुंबई म्हटल्यावर ते असतं आणि म्हणून मग मी खिडकी बंद केली, की मला खूप वास येतोय म्हणून. कदाचित खिडकी उघडी आहे म्हणूनही असं होत असेल म्हणून. वास म्हणजे कसा? उग्र वास, अगदी उग्र. म्हणजे काहीतरी खूप एखादं जनावर आहे किंवा नाही का, जळतंय असं काहीतरी, कपडा नाही, वेगळं काहीतरी, म्हणजे मांस, फ्लेश जळतंय असा वास होता तो. आणि मी बाळाला घेऊन बसले, की पुन्हा थोडं 2-3 सेकंड झाले, की पुन्हा तेच. मी पूर्ण वॉर्डमध्ये फिरत होते त्या. म्हणजे त्या रूममध्ये फिरत होते बाळाला घेऊन. माझा पिछा काही सोडला नाही. आणि मग माझी बहीण आली आणि ती म्हणाली, "अगं, आत्ता डिलिव्हरी झाली आहे आणि बाईने झोपायचंच असतं. तू काय बाळाला घेऊन फिरतीयेस? आणि झोप तिथे, बाळाला ठेव तिथे." अगं म्हटलं, "मला ना खूप स्मेल येतोय खराब आणि असं वाटतंय कोणीतरी माझ्या मागे येतंय सारखं." म्हणे, "काही पण काय? तू तू आता जस्ट डिलिव्हरी झाली आहे म्हणून तुला असं वाटत असेल. तू बाळाला ठेव आणि पहिले तिथे झोप" म्हणून. तर म्हटलं ठीक आहे. बाळाला तिथे पाळणा पण होता, त्यात ठेवलं आणि बसले. तर तेवढ्यात आमचे रिलेटिव्हज पण आले. त्या काकी भेटायला आल्या मला, बघायला वगैरे. आणि मग मी काय केलं, झोपले होते बेडवर, तर त्या खिडकी ती हां, पहिले असं झालं, की ती म्हणाली, "खिडकी का लावली आहेस तू?" तर म्हटलं, "अगं, इथे गटर आहे, खूप वास येतोय मला." ती म्हणाली, "अगं वेडी आहे का? गटर वगैरे काही नाही, हायवे आहे खाली मोठा, उघड आणि बघ." मी खरंच खिडक्या उघडल्या, बाहेर हायवे, गाड्या चालल्यात. मला असं वाटलं भ्रम असेल किंवा ही रूम खूप दिवस झाले बंद आहे म्हणून मला तसं वाटत असेल. म्हणून मी खिडकी उघडली आणि परत असं झोपून त्या मावशींशी बोलायला लागले त्या आल्यावर. तर पुन्हा तेच. तर मला परत वाटलं कदाचित ना खिडकीमध्ये काही प्रॉब्लेम असेल वगैरे, वास येतोय किंवा दुसरं काय असेल. म्हणून मी उठून पाय असे खाली सोडले आणि बोलायला लागले. मग त्या पण म्हणाल्या, "अगं बाळंतीण बाई असं बसू नये. पायाला सूज येईल किंवा नाही का, तू झोप तिथे" म्हणून. आता म्हटलं ह्यांना काय सांगायचं, मला काय त्रास होते. तर मी झोपले. तेवढा वेळ कसाबसा मी काढला. त्या अर्धा तास होत्या आणि त्या गेल्यावर पुन्हा मी माझ्या बहिणीला म्हटलं, की "अगं, मला इथे स्मेल येतोय आणि मला असं जाणवतं काहीतरी आहे." तर ती म्हणाली, "असं काही नसतं. तुझी आता डिलिव्हरी झाली आहे. तू झोप शांतपणे." म्हटलं, "ठीक आहे, झोपते." मग असं झालं, की ती ते डायपर वगैरे दिले आणि आई संध्याकाळी डबा घेऊन येणार होती आणि अगेन मला काही पिरियडसाठी एकटीला राहावं लागणार होतं. मला त्यांनी पुन्हा एकटीला सोडलं, की "आई डबा घेऊन येते, मी जाऊ का? कारण घरी खूप काम आहेत," असं वगैरे. म्हटलं, "हां, जा, काही प्रॉब्लेम नाही." कारण तोपर्यंत मला असं भीती किंवा भूत आहे, काय आहे, असं काही. म्हणून मग म्हटलं, "हां, ठीक आहे, तू जा, मी थोडा वेळ आराम करते." आणि संध्याकाळी माझी आई 7:30ला आली, कारण बाळंतबाईला त्या टायमात जेवण वगैरे सर्व द्यावं लागतं. 7:30ला आली आणि तिने नॉन-व्हेज आणलं होतं. आणि आता मला माहीत नाही हॉस्पिटलमध्ये, की येताना जाताना मध्ये पकडले, काय झालं माहीत नाही. कारण ती येताना नॉनव्हेज घेऊन आली आणि आमच्या कॉलनीतून हॉस्पिटलमध्ये येण्याचा रस्ता, मध्ये एक स्मशानभूमी होती. तर असं झालं, की ती 7:30ला आली आणि मला म्हणाली, "जेवून घे." तर म्हटलं, "अगं, मला ना थोडंसं असं जाणवतंय, की असं-असं होतंय." तर अगेन ती तेच म्हणाली, "अगं, तुला होणार, आत्ता काल डिलिव्हरी झाली आहे तुझी वगैरे, वगैरे असं." तर असं काही नसतं म्हणाली, "तू जेवून घे. कदाचित भूक लागली असेल म्हणूनही तुला तसं होत असेल." आपण म्हणतो ना, की बाळंतबाई आहे, दूध पण पाजायचं तर थोडंसं त्रास होतो तिला वगैरे असं. म्हटलं ठीक आहे. तर तिने खाली जेवायला वगैरे सगळं हांतरलं वगैरे, "बस," म्हणाली, "खाली, बाळ झोपलंय." आणि ती माझ्या शेजारी, ती पण जेवली नव्हती. आम्ही दोघी खाली बसलो आणि तिने नॉनव्हेज आणलं होतं, ऑमलेट वगैरे आणि
सुकट वगैरे त्याचा रस्सा जो आपल्यामध्ये बाळंतबाईला देतात. आणि बसले मी आणि एकच घास खाल्ला. तर एक तर नॉनव्हेज आणि शांत बसले. तो प्लेट तिला मिळाला, जे कोणी असेल ती. आणि ते पुन्हा आलं, जे काही माझ्या मागे होतं. पण यावेळेस खूप उग्र वास, खूप जास्त आणि डायरेक्ट हिट. म्हणजे मी जी अशी जेवतेय ना, मी अशीच झाले. दचकले एकदम. हां, दचकले आणि काहीतरी हिट झालं मला. जे माझ्या मागे मगाचपासून होतं ना, हिट झालं मला. आणि एकच घास खाल्लेला आणि दुसरा हातात होता. तर नॉनव्हेज होतं म्हणून तिला चान्स भेटला काय माहीत नाही मला. आणि हिट झाल्यावर मग मी माझी जी स्थिती होती नॉर्मल, जी मी ॲबनॉर्मल म्हणू शकतोस तो, एकदम ॲबनॉर्मल झाले. तर मी आईकडे असं रागारागात बघते. म्हणजे हे मी स्वतः सांगते, हे फक्त सीरियल किंवा आपण पिक्चरमध्ये बघतो. पण ती स्थिती मी अनुभवली, की माझी मानसिक स्थिती जसं मला कोणीतरी चार्ज करतंय, मी कसं वागावं, कसं तसं झालं. कंट्रोलिंग कंट्रोल करते. म्हणजे अचानक कोणीतरी माझ्या बॉडीवर कंट्रोल करत होतं, असं झालं. आणि दुसरा घास खाताना मी आईकडे रागारागात बघतीये. तर मी तिसऱ्या घासाला आईला म्हटलं,